आणि अक्षरशः पुण्यामधला तर मी उदाहरण सांगेल की याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठे असे उद्योगपतींचे पब्स या ठिकाणी आहेत, ज्यांच्याशी माझा वाद पण झाला ज्यावेळेस मी सर्व्हिसेसमध्ये असताना, की तुम्ही अरबोपती खरबोपती असताना तुम्हाला हे एक जनरेशन खराब करायचं काम करणारे पब संस्कृतीसाठी तुम्ही का चालू करता आणि त्यातून पैसे तुम्हाला का कमवायचे आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काही पोलिसांची मुलं त्याच्यामध्ये पार्टनर आहेत, काही त्या ठिकाणी आपल्याला दिसतील की राजकारण्यांची मुलं त्या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये आहेत. आणि मग हे आपण जसं म्हणतो की माफिया टाईप जे संघटन चालवलं जातं अशा पद्धतीने मग त्याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा प्लस असे चुकीचं काम करणाऱ्या यंत्रणा आणि मग पैसे कमवण्यासाठी म्हणून मग ते सोर्सेस. आता हे सोर्सेस ब्राऊन शुगर काय आपल्याकडे बनत नाही, ती कुठून तरी अफगाणिस्तानवरून पाकिस्तानवरूनच येते. आणि मग त्याच्यातून हे इंटरनॅशनल सिंडिकेट तयार होतात, इंटरनॅशनल रॅकेट्स तयार होतात आणि त्या रॅकेटच्या माध्यमातून मग अशा ब्राऊन शुगरसारख्या गोष्टी असतील, हेरोईनसारख्या गोष्टी असतील, हे परदेशातून ज्या ठिकाणी बनलं जातं किंवा ज्या ठिकाणी तयार होतं किंवा ज्या ठिकाणी उत्पन्न होतं तिथून हे आणण्याची साखळी तयार होते. आणि